फुटीर आमदार वर्धापन दिन सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत। शिंदे सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला हे 6ही खासदार अनुपस्थित असतील। पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी हे 6ही मी आमदार म्हटलं हे 6ही खासदार अनुपस्थित असणार आहेत। फुटीर खासदारांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेना शिंदे गटामध्ये विलीनीकरणाचं पत्र जेव्हा समोर येईल त्यानंतरच फुटीर खासदार शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत मंचावर जाणार आहे। काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळेच हे खासदार आज जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत, कारण की हे 6ही खासदार आज शिंदेंच्या मेळाव्यामध्ये दिसतील अशी चर्चा बरीच होती। मात्र हे 6ही खासदार अनुपस्थित असणार आहेत। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, चर्चा बरीच होती की हे 6ही खासदार आज उपस्थित असतील, मात्र काय नेमक्या अडचणी आहेत, का हे खासदार उपस्थित राहू शकत नाहीत? खरं तर सध्याचे खासदार या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणजे शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले आहेत। त्यांना अशा पद्धतीने नवीन कायद्यानुसार स्प्लिटचा एक प्रकारे गट स्थापन करता येत नाही। दुसरीकडे आता फक्त पक्षामध्ये फूट नाही, 2/3 जरी सदस्य असले तरी मूळ पक्षाची परवानगी घेऊनच पक्षातून बाहेर पडावं लागतं। तर एकंदरीत जर पाहिली तर ही जी फूट झालेली आहे कायदेशीर दृष्ट्या कायद्याच्या चौकटीत न बसणारी आहे आणि या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र समोर आलेलं नाही। त्या अगोदर जर हे खासदार दुसऱ्याच्या मंचावरती गेले तर परिशिष्ट 10 नुसार विरोधी पक्षाच्या मंचावर गेले म्हणून पक्षांतर बंदी म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ यांच्यावरती लागू शकतो, म्हणून ते आज त्या मंचावरती उपस्थित राहणार नाही। दुसऱ्याच्या मंचावर जाणं, दुसऱ्यांच्या पक्षाच्या कार्यालयात जाणं ही पक्षविरोधी कृती मानली जाते। त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ नुसार कारवाई केली जाऊ शकते आणि ही कायदेशीररित्या त्यांच्यासाठी घातक ठरणार आहे। त्यामुळे ते आज शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार नाही। दुसरीकडे महत्वाचं म्हणजे 21 जून 2022ला 22 जून 2022ला आपण पाहिलेलं आहे की 21 जूनच्या रात्री 22 जूनच्या रात्री शिवसेना शिंदे यांनी शिवसेना फोडली होती, फूट पडली होती, त्यांनी बंड केलं होतं। त्या बंडाचा हा ऐतिहासिक दिवस आहे। त्यामुळे त्या दिवशी कदाचित हे सर्व खासदार जे आहेत हे शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन होतील अशी माहिती मिळत आहे आणि त्याचं हे ऐतिहासिक महत्व म्हणून ते विलीन होतील। त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे, लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर त्यांना यांचं विलिनीकरणाचं जाहीर करणं याच्यासाठी काही ठराविक कालावधी असं देण्यात आलेलं नाही। एक रिझनेबल टाइम असा कायद्यामध्ये उल्लेख आहे। त्यामुळे त्या रिझनेबल टाइम म्हणजे नक्की किती दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 24 तास, 1 महिना, 6 महिने। आपल्याला माहितीये की जेव्हा शिवसेनेचे आमदार फुटले होते, राष्ट्रवादीचे आमदार फुटले होते, विधानसभा अध्यक्षांना एका रिझनेबल टाइम मध्ये निर्णय घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले। आता रिझनेबल टाइम म्हणजे किती याचा अर्थ जो होता तो समोर आला नाही होता। त्यामुळे वारंवार सर्वोच्च न्यायालयाला निर्देश द्यावे लागले। खरं तर लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना त्यांनी कसं काम करायचे याचे निर्देश सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही। मात्र जेव्हा प्रश्न घटनात्मक बाबीचा येतो आणि ते कायद्याची चौकट मोडली जाते तेव्हा अशा पद्धतीचे निर्देश येत असतात। त्यामुळे सध्या तरी हे पत्र दिल्यानंतर थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विलिनीकरणासंदर्भात तात्काळ निर्णय घेतील का हा प्रश्न आहे। कारण याचा अर्थ तृणमूल काँग्रेसने जे विलिनीकरणाचा प्रस्ताव एनसीपी या पक्षामध्ये ठेवलेला आहे त्याच्या संदर्भात अद्यापपर्यंत निकाल आलेला नाहीये आणि आता अद्यापपर्यंत त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये पडलेल्या या पोटीमध्ये त्याचा निकाल इतक्या लवकर येणं अपेक्षित नाही। मात्र हे खासदार भेटल्याचा बरोबर हा आता निकाल कधी येतो अधिकृतपणे, विलिनीकरण हे कधी होतं याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।